नमस्कार, आज आपण मागच्या हुकांचं 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत। बऱ्याच वेळेस काय होतं, मागच्या हुकांचं ब्लाउज कटिंग करताना ताईंना खूप अडचण येतात, हे कमेंट मध्ये होतं। त्यानुसार आज आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग कसं करायचं हे बघणार आहोत। यात आपण आज फक्त पुढच्या भागाचं कटिंग शिकणार आहोत। मागच्या भागाचं कटिंग आपण मागील व्हिडिओत बघितलेलं आहे, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यानुसार मागच्या भागाचं कटिंग करा। फक्त आज आपण इथे पुढच्या भागाचं कटिंग शिकणार आहोत। त्यामुळे मी पेपर डबल घेतलेला आहे, घडी माझ्या बाजूला। पुढच्या भागाचं कटिंग करताना आपल्याला घडी आपल्या बाजूला ठेवायची आहे, घडीवर पॅटर्नचं कटिंग करायचं आहे। पेपरवर कटिंग करताना पण घडीवर करा, म्हणजे तुमचं कपड्यावर कटिंग चुकणार नाहीये। तर आज आपण हे 30 छातीच्या मापाचं कटिंग बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण घेणार आहोत ब्लाउजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन। ब्लाउजची उंची आहे 13 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच। आता आपण हे पॅटर्न बनवत असताना वाढवायचं कुठे कमी कुठे करायचं ही माझी मापं टाकलेली आहेत, पण जी 5, 5.25 शोल्डर मुंड्याची मापं मी जी दिलेली आहे ती तुम्हाला 30 घ्यायची आहे, त्यात बदल करायचा नाही। शोल्डर आपण घ्यायचा आहे 5.25 इंच, मुंडा घेतला 5 इंच, हे अंतर पट्टीने जोडून घेऊया। पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे, पॅटर्न मधला किचकटपणा सगळं काढून टाकलेला आहे। त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग घेणार आहोत। आता 30 छातीचा आहे, छातीचा चौथा भाग आला 7.5 इंच, यात आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे, हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं। आता ह्या पॅटर्न मध्ये कमर घेराचं अंतर घ्यायचंच नाहीये, सरळ खाली जोडून घ्यायचं। आता आपण हे फक्त पुढच्या भागाचं काढतोय, त्यामुळे फक्त पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा। इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं आणि हा पॉइंट मॅच करायचा। इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं। हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत। मध्यापासून 1/2 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे, हे पॉइंट फक्त मॅच करायचे आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गळाखोली। गळाखोली घेणार आहोत 2 इंच। गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या। माझा गळा आहे 5 इंचाचा, अर्धा इंच ऍड केलं 5.5 इंच। हा चौकोनी बॉक्स तयार करून घेते। आणि कोपऱ्यात इथे गळ्याला आकार दिला। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे खाली योगपट्टीचं मार्किंग। आता योगपट्टी मी काच बटन पट्टीच्या बाजूकडनं मार्किंग केलं 3.5 इंचावर आणि फिटिंगच्या बाजूकडनं मार्किंग केलं 2.5 इंचावर। हे अंतर पट्टीने जोडून घेते। त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचा आहे छातीचा 10वा भाग। आता 30 छातीचा आहे, त्यामुळे छातीचा 10वा भागाला 3 इंच आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे 2 इंचाचा। आता हे पॅटर्न कटिंग बघा कशा पद्धतीने होतं आणि कपड्यावर ठेवायचं कुठे वाढवायचं कुठे हे पण महत्त्वाचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे यातले बारकावे तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे। हे पॅटर्न कपड्यावर वाढवणं फार गरजेचं आहे। कपड्यावर जर वाढवायला विसरला तर तुम्हाला फिटिंग करताना ब्लाउज तुमचा लहान मोठा होईल। मग इकडच्या बाजूकडनं मी 1 इंचाचं मार्किंग केलं, इकडच्या बाजूकडनं 1 इंचाचं मार्किंग केलं, हे अंतर पट्टीने जोडून घेतलेलं आहे। आणि आपल्याला मुंड्यातून हा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा। आकार देताना आपण अशा पद्धतीने हा मुंड्यातून हात घेत हे पॅटर्नचं मार्किंग केलेलं आहे। मग आता हे कट केल्यानंतर आपल्याला फिटिंगच्या बाजूकडे कपडा कमी पडू नये, त्यामुळे आपल्याला इकडच्या बाजूकडे पुन्हा 1.5 इंच अंतर वाढून घ्यायचं आहे आणि मुंड्यातून हे अंतर जोडून घ्यायचं, म्हणजे ब्लाउज आपल्याला फिटिंग करताना कुठेही कमी पडत नाही। आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग कपड्यावर वाढवायचं कुठे हे समजावून सांगते। नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट मध्ये विचारत जा। ही पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे। पॅटर्न मधला किचकटपणा सगळं काढून टाकलेला आहे, जेणेकरून लिहिता वाचता न येणाऱ्या ताई पण परफेक्ट ब्लाउजचं कटिंग करू शकतात। हे योगपट्टीचं कटिंग करून घेतलं, यात अखंड योगपट्टी निघते, लक्षात घ्या। त्यानंतर आपण हे टक्सचं कटिंग करून घेऊया। हे ब्लाउज ओपन केल्यावर पण कशा पद्धतीने दिसणार आहे हे पण बघूया आज आपण। हे झालं आपलं पॅटर्न कटिंग करून। ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं आहे, कपड्यावर ठेवताना ही बाजू घडीवर ठेवायची आहे आणि योगपट्टी पण आपल्याला घडीवर ठेवायची आहे, हे लक्षात ठेवा। ही दोन बाजू आपल्याला कपड्यावर ठेवताना घडीच्या भागावरच येणं गरजेचं आहे। मग आता याला ओपन करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे समजावून सांगते, कारण कपड्यावर जर वाढवायचं राहिलं हे पॅटर्न तर तुमचं पॅटर्न बिघडू शकतं। हे बघा, हे पॅटर्न आपल्या अशा पद्धतीने तयार होणार आहे आणि ह्या ठिकाणी येणार योगपट्टी। हे ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतं।
मग ज्यावेळेस आपल्याला कपड्यावर शिवायचं आहे, शिवताना ही जी बाजू आहे ही बाजू पूर्ण वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत, तसंच इकडची बाजू वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत, म्हणजे ह्या ज्या बाजू आहेत वरती आणि खाली ज्या ठिकाणी आपण कट केलेला आहे तिथून पूर्ण हा भाग आपल्याला शिलाईसाठी तुम्हाला जेवढा कपडा लागतो अर्धा ते पाव इंच एवढाच वाढून घ्यायचा आहे. म्हणजे पूर्ण ही बाजू आपल्याला वाढवायची, पूर्ण ही बाजू वाढवायची. ज्या ठिकाणी आपण कटिंग केलेला आहे तो सगळा भाग आपल्याला कपड्यावर अर्धा ते पाव इंच वाढवायचा आहे. हे ब्लाऊज अंगामध्ये खूप छान येतं. मागच्या भागाचं कटिंग करताना तुम्ही ते सुट्ट्या पदरांमध्ये केलं तरी चालेल, कारण आपली काच बटन पट्टी मागे येणार आहे. फक्त पुढच्या भागाचं कटिंग करताना ते घडीच्या पेपरमध्ये करणं गरजेचं आहे. जर तुम्ही घडीवर केलं नाही तर तुमचं मागच्या हुकांचं नाही तयार होणार, ते पुढच्या हुकांचं तयार होईल. त्यामुळे पॅटर्न मध्ये हा बदल लक्षात घ्या. कपड्यावर ठेवायचं कसं हे लक्षात घ्या. याला तुमच्या आवडीची तुम्ही कोणत्याही प्रकारची बाही लावू शकता. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यानुसार तुम्ही ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.